शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमीमध्ये। शहरात पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मिस्किनमळा परिसरातून घरी जात असलेल्या प्रिया विजय मोटवानी या महिलेला अडवून दोन अनोळखी इसमांनी हातचालाखीने 90,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रिया मोटवानी या सिंधी कॉलनीकडे पायी जात असताना रामपूरवाला सन्स या दुकानासमोर दोन अनोळखी व्यक्ती उभे होते। त्यांनी प्रिया मोटवानी यांना बोलावले आणि आपण पोलीस अधिकारी असल्याचं भासवलंय। अहिल्यानगर शहरात गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून एका व्यावसायिकाची 22,50,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहुल नामदेव पंडित असे फसवणूक झालेल्या वैद्यकीय व्यावसायिकाचे नाव आहे, तर मजर शेहनवाज शेख असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे। लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी रणजित मुकुंदा चव्हाण या आरोपीवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार 2019 पासून ते फेब्रुवारी 2026 पर्यंत आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवले। या काळात त्याने तिच्या मर्जीविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित केले। इतकेच नाही तर पीडितेचे खासगी फोटो आणि चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची तसेच ही बाब तिच्या नातेवाईकांना सांगण्याची धमकी देऊन तिला त्याने मानसिक त्रास दिलाय। अहिल्यानगर शहरातील स्टेशन रस्ता परिसरात पोलिसांनी कारमधून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करताना एक वाहन ताब्यात घेतले। या वाहनातून 3 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे। या घटनेनंतर संतप्त झालेल्या गोरक्षकांनी वाहनाची तोडफोड केली। महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदासाठी शिंदे सेनेकडून शिफारस करण्यात आलेल्या नावावरून पक्षांतर्गत धुसफूस सुरू झाली आहे। निष्ठावंतांना डावलून नवीन चेहऱ्याला संधी दिल्याने थेट पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रारी झाल्याने आता या पदासाठी पक्षांकडून दुसरे नाव सुचवण्यात येणार असल्याची चर्चा आहे। स्वीकृत सदस्य पदासाठी शिंदे सेनेकडून जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, माजी शहर प्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, अभिषेक भोसले, विक्रम राठोड यांच्या नावाची चर्चा होतीये। महानगरपालिकेत गुरुवारी स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।